हाय मन शंभू केला तू तो आज सगळे येणार आहेत. तो व्हिडिओ माझ्याकडे सेव्ह पण कसं काय की तो गॅलरीतून पण डिलीट झाला व्हिडिओ. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग वेलकम वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे राखी पौर्णिमा आणि तुम्हाला सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज राखी पौर्णिमा असल्यामुळं सगळ्यांना मी घरीच बोलवलंय, मी काही गेले नाही कुठं. तो आज सगळे येणार आहेत, स्वयंपाक करायचा आहे. पण ना रात्री एक घोळ झाला. 2-4 दिवसाखाली सौतड्याला गेले होते आणि सौतड्याचा शूट केलेला व्हिडिओ मी दर रविवारी व्हिडिओ पोस्ट करते. त्याच्यामुळे एक शेड्यूल असतं, त्याच्यामुळे मध्ये आधी पोस्ट केलं नाही आणि एडिट पण नव्हता झाला माझ्याकडून. तो सो मला उद्या पोस्ट करायचा होता. तो मी पूर्ण एडिट करून ठेवला होता आणि माझं असं झालं की मी सेव्ह करून नाही ठेवला तो. पण मी माझ्या फोनमधले एक सेटिंग ऑन झाली होती माझी गुगल स्टोअरची. गुगलला बॅकअप जात होतं ईमेल आयडीला माझं ह्याचं, आणि त्याचं सारखं नोटिफिकेशन शो होत होतं की स्टोरेज फुल आहे किंवा त्याला काहीतरी पे करावं लागत होतं की एवढं स्टोरेजला एवढे एक्स्ट्रा स्टोरेज होते तर त्याच्यासाठी पे करावं लागेल. पण मी ते माझ्याकडून चुकून झालं होतं, त्याच्यामुळे मी यांना म्हणलं की ते बंद करा म्हणलं. ह्यांनी ते जेवढं स्टोरेज ते होतं ते डिलीट केलं आणि ते स्टोरेज नव्हतं, होता तो व्हिडिओ माझ्याकडे सेव्ह पण कसं काय की तो गॅलरीतून पण डिलीट झाला व्हिडिओ. आणि आता त्याचे मी एकच क्लिप करून ठेवली होती व्हॉइस ओव्हर वगैरे देऊन आणि तो व्हिडिओज डिलीट झालाय. आता बाकीचे मी ती एक केली होती म्हणून मी दुसरे पण डिलीट केले होते जे शॉर्ट होते. आणि आता काय नाहीये सौतड्याचा व्हिडिओ. सकाळी ते 1 तासभर झटत होते पण नाही रिस्टोर झाला, त्याच्यामुळे माझं थोडं डोकं पण दुखलं, बोर झालं. कारण खूप छान झाला होता व्हिडिओ, पण इट्स ओके ना. असो चला मग आज ब्लॉगला सुरू करूया. आणि आज दिवसभर भरपूर कामं आहेत आणि ही अशी बेडरूम. हाय मन शंभू केला तू कधी केला ग पारुषा शंभू? आता हा द्या, ते द्या हातातलं द्या माझ्याकडं. कशाला घेतलंय ते? मम्माच आहे ना. मी काहीही काम करत असले तरी ह्या दोघींना मध्ये मध्ये करायचंच असतं. सानवी रोज शाळेत जाते पण घरी असली की ती पण साऊसोबत लहानच होते, त्याच्यामुळे ह्या दोघींमध्येच माझा रोजचा दिवस कसा जातो ते पण मला कळत नाही. रात्री माझ्याकडून व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे मला खूप थोडं टेन्शन आलं होतं, पण सकाळी म्हणलं जाऊ द्या, आता आजचा दिवस एवढा फ्रेश आहे तर आपण छान एन्जॉय करू. म्हणून मी चहा केला आणि आधी चहा पिले आणि नंतर कामाला सुरुवात केली.
हे काम आवरते का नाही तोपर्यंतच भैयाचा फोन आला की मी येतोय म्हणून. त्याच्यामुळे पटकन असं आवरलं आणि तो सकाळी आला होता, त्याच्यामुळं सकाळी मी तिघंजण सकाळी येणार होते, त्यांना मी मिसळ केली होती. ते झालं सगळं, राखी वगैरे बांधून गेले आणि आता मी हे सगळं आवरते. आता मिसळचं सगळं आवरून परत दुपारच्या स्वयंपाकाला लागायचं आहे. सो आज दिवसभर मला वाटते मी हेच केलं आहे की स्वयंपाक करायचं, चेंज करायचं, आवरायचं आणि राखी बांधायची. ह्याच्यातच दिवस गेला आहे, पण खूप मज्जा आली. इथं मी हेच दाखवते की मी आणखीन एकदा चेंज केलं आहे. सो आज दिवसभर हेच सुरू होतं माझं. आज दुपारी स्वयंपाकात चपाती, बटाट्याची भाजी, वरण, भात, बासुंदी बाहेरून आणली होती, भजे तळले होते. मी असं छान स्वयंपाक केला होता. माझं असं होतं की ह्या दोन वर्षात गेल्या माझ्याकडे यायचे सगळे, पण एक नाश्ता करून वगैरे जात होते. त्याच्यामुळे मला ह्यावेळेस पूर्ण स्वयंपाक करायचा होता. आता साऊ पण थोडी मोठी झाली होती, म्हणून मी सगळ्यांना घरीच बोलवलं होतं, मी गेले नव्हते कुठं. असं मस्त स्वयंपाक केला आणि सगळे छान जेवण करून गेले. स्वयंपाक पण छान झाला होता.
ह्या दोघींचं रक्षाबंधन चालू होतं आणि साऊला बांधायचीच नव्हती राखी, कारण लहान आहे ती, तिला नाही कळत आणखीन. पण सानूच असं असतं की मी तुझी रक्षा करणार आहे, तुम्हाला राखी बांध. पण हे म्हणतात की नाही, साऊ जास्त आगावे, उलटं होऊ नये की सानूची रक्षा साऊनं करावी. पण असं नाही होणार, दोघी पण एकमेकींना तेवढंच प्रोटेक्ट करतील आयुष्यभर. खूप छान रक्षाबंधन साजरं झालं आज. मी फोटो शेअर करलच, ते तुम्ही बघा. आणि खूप दिवसांनी आज सगळे घरी आले होते. सगळ्यांना मी जेवायला स्वयंपाक केला होता. गेल्या वर्षी पण असं झालं की सावी लहान होती, त्याच्यामुळं मला जास्त काही करता आलं नाही. एक नाश्ताच मी सगळ्यांना केला होता. त्याच्यामुळे ह्या वर्षी मला सगळं व्यवस्थित करायचं होतं, कारण साऊ पण थोडी मोठी झाली होती, त्याच्यामुळे ती मस्त छान राहिली सगळ्यांसोबत. आज तुमच्यासोबत मी माझ्या रक्षाबंधनचे व्हिडिओ वगैरे शेअर करेल, ते बघा. कसे वाटले तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.